जेवढ्या जेवढ्या लोकांनी जनता लुटून इस्टेट कमवली, एकही माणूस अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मरणार आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर काम केलं, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं इडी होऊन गावात हिंडत. पा कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका. मी बोलत नाही, वाक्य इंदुरीकरचं ऐका नीट. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तिची भोगा त्याला 17वा अध्याय उत्तर देतोय. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. आणि मग म्हातारपणी गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ले किती. हे मी बोलत नाही, 9वा अध्याय बोलतोय. आगा कर्मी जे माझ्याकडे पुरावे सकाळपर्यंत घ्या. आणि मग म्हातारपणी मग चला वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात जाऊन पहा तुम्ही, सगळं हाच माल आहे. आणि ते आम्हाला ओळख करून देतात गेल्यावर. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मी विस्तार झाला एवढा मला. आणि आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, सुईचा नाही आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलाच का. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्म साधं करा. कर्माचे 7 प्रकार आहेत. मोबाईल बंद करताय. राजस, तामस, सात्विक सगळे करा कर्म. राजस कर्म, तामस कर्म, सात्विक कर्म, ऐच्छिक कर्म, अनैच्छिक कर्म, मानसिक कर्म. कर्म कोणताही करा, कर्माला माफी नाही. बदला घेणार. तुम्हाला लुटायचे ना जनता, हाना. पतसंस्था तळासकट हाना, पण गेम होणार हे ध्यानात ठेवा. डोकंच बनलं. कार्यक्रम होणार आणि त्यांच्या डाव्याला आमचं प्रवचन राहणार, म्हणजे आमचंही वाटोळं. परत मागून येतो 3व्या, जगात देव आहे का? आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही त्याचं उत्तर आहे ज्ञान नाही. इथं होतो ना. आता पुढे सरकतो. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. तो गडी थोडा चालू आहे. मन त्याला एक प्रियशी आहे. हे गल्लीतल्या गल्लीतला पण आहे.
त्याच्या प्रियसीचं नाव आहे इच्छा, पण तिला माहित नाही हा गडी नपुसक आहे. ही पडली त्याच्या नादाला लागली, तिनं धुतला तो काय भिकारी करायचा तेवढा केला, कोणी गेलं मामाला इच्छेनं, पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. आता तिला बाळ होऊ शकत नाही, म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली. आता पोरीने उत्तर द्या, पोरीनं तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही, ती बाजू मी घेतो पोरांची. पोरं कधीच धोका देत नाही. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोणा. धोका देतील पण मिळाली तर पाहिजे ना. रेंज गेली काहींची रेंज, आणि ही तिला सांगायला गेली, ती सांगायला तिला धोका बसला इच्छेला मनापासून इच्छेला धोका बसला. आणि कोणती पोरगी जर प्रियकराने धोका दिला तर ती आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, ती फक्त मैत्रिणीला सांगते. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. स्टेजवरची महाराज मंडळी ध्यानात ठेवा, इंद्रिकाचे वाक्य आहेत, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. तुम्ही थुकेल तंबाखू वाळवून खाऊन मारणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. मग लोकांना काय, आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे नाही झोप. आता काय बरं, रात गई हो. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही संपले. जन हे सुखाचे जन हे सुखाचे मैत्रीण आहे आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माया आहे. जरा घोटाळा ना. आणि ज्यांनी माया तोडली त्यांना नगर नारायण म्हणतात. जे मायाच्या पलीकडे गेले त्यांना शिवाजी महाराज म्हणतात. हे गप्पा मारून पारमार्थ होत नाही हो. उगत आपलं चुलीला तंगड्या लावायच्या आणि पप्प्याच्या आईला इतिहास सांगायचं काय तिला उभी ते काय होईल. तुम्हाला काय नाही होणार, तो तर जळल तेवढं मागं वडा काय करतो. काही गप्पा आहे. माना नाही तर नका मानू, तुम्हाला पटलं तर पहा म्हणा. परमार्थ रक्तात असावा लागतो. तुम्ही काहीच बोला हा किंवा नाही. काही माणसं मेली अजून हरिपाठ पाठ नाही, काही मरतील काला झाल्यावर. नाही नाही जगायचंय मला. ओवी सांगू 2-3. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही, काशेतलं गुळशीड कधी दूध पेत नाही, गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुण्य असल्याशिवाय परमार्थ यशस्वी होऊ शकत नाही. हा माणूस सुंदर वाजवतो, हा पोरगा सुंदर वाजवतो. यांच्या घराण्यामध्ये पंजोबा वारकरी असले पाहिजेत, आजोबा वारकरी असले पाहिजेत, वडील वारकरी असले पाहिजेत. थोडा तरी परमार्थाचा गंध असायला पाहिजे. ही तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा बोलत जा. मायाचं काय कोणाला घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाहिजे झालं.
ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम हे सगळं लबाड आहे. ह्या जगामध्ये 3च गोष्टी खऱ्या आहेत, संत, ग्रंथ आणि भगवंत. बस संत, ग्रंथ, फलगडतो संसार आणि ही गेली तिला सांगायला, बाई म्या प्रियकर निवडला, म्या प्रियकर निवडला, पण मला धोका बसला ग, तो तर नपुसक निघला. असं कोण म्हणती? इच्छा. कोणाला सांगती? फटाफटा बोला. मायाला. माया म्हणली, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर नवराही नाही प्रियकरही नाही, पण मला लग्न न करता 16 पोर आहेत. ऐका, 16च्या 16. एक मी 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 नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू महाराज नाही, तू पुरा डोक्यातून गेलेला माणूस. तू पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, नवीन ते कार्ड छापितात, कार्ड. ते कार्ड कीर्तन समजा काय येड्यांना वाटायचं, आणि त्या कार्डावर छापितात काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिव पुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो, मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरितो का? आता मला 31 वर्ष झाले, 31 वर्ष मी लोकांच्या शिव्या खातोय. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. त्याला मी मागं राहिलो, त्याच्यामुळे मी सगळ्या बोकांपेक्षा मागं राहिलो. मला 2 कामं येत नाहीत, यान आपल्या बोकांडी बसा, जमणार नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे आपल्याला शिकवून ठेवलंय. छत्रपतीनं 3च गोष्टी शिकवल्यात आपल्याला. बुटाची पॉलिश करून जगायचं, पण बुटात चाटून जगायचं नाही. सगळं विकायचं, पण स्वाभिमान विकायचा नाही. उपाशी झोपायचं, पण लाचारी पत्करायची नाही. हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे तर चालचूल चालत नाही. यान आपल्या बोकांडी बसा, दुसऱ्याचं बोकांड पहा. आपल्याकडे ओवी आहे त्याला, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काणी ना ऐकावी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. ज्ञानोबरायची भाषा आहे. आणि कधी तुम्हाला सांगा, कुणाचंच काही होता आलं नाही तर तुम्ही ज्ञानोबरायचं लेकरू व्हा, कल्याण झाल्याशिवाय आलं. काही होता आलं नाही तर होऊ नका, पण ज्ञानोबरायचं कल्याण होईल. ज्ञानोबरायचं लेकरू व्हा. आज कीर्तनाला घेतल्या अभंगात घुसण्यापूर्वी मायेची 16 पोरं आहेत, पण पाया पडून सांगतो तुमच्या, आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. जरा टाळकरी बिळकर यांना राग येतोय माझा, पण हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे महाराज. जरा आपल्या लोकांनी आपलं उचलूनच धरलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, कारण आज हे सत्य करून आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहेत. तुमचे माझे लाख मतभेद असतील, पण संप्रदाय आणि धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. ते पटो अथवा न पटो, पण धर्म, धर्म, गाव आणि संप्रदाय 3 गोष्टी संकटात असतील तर तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्या ओढीत बसले, संपले तुम्ही नकाशातून. 31 वर्षापूर्वी मी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला 1000 पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही.
अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतं म्हणल्यावर येडाच आहे मी. या जगात खरं चालत नाही. पण एक वाक्य आपलं खोटं ठरलं नाही. तुमचं काय मत आहे? आणि आता नारायणगडाच्या सप्तात राक्षस भुवनमध्ये सांगतो, जर तुम्ही आणि मी तुमच्यात आणि माझ्यात भांडत राहिलो तर सांगून ठेवतो, राक्षस भुवन हे जे गाव आहे हे शनीचं मूळ पीठ आहे. ते राक्षस आणि हे राक्षस नावं दोनच आहे ना, मग ते काय मला माहित नाही का? काय पहा तारा, मला उत्तर काय सांगायचंय माहितीये का? राक्षस भुवन यज्ञ करतय आणि तिथंही शनी आहे आणि इथंही गडाचा सप्ताह आहे. तुमच्या पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही मी जर असेच राहिलो तर आपला धर्म शिल्लक राहणार नाही. तुमचं काय मत आहे? आमचा राग येऊ द्या, काय आपण हरिपाठ करतोय? पाया पडून सांगतो तुम्हाला, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. मला हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. गाण्याच्या चाली लावून हरिपाठ चालत नाही, नाचून हरिपाठ चालत नाही. तुमच्या पाया पडतो, हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणू नका, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नका, आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नका. कारण हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळं आहे, इतकं कोवळं बाळ आहे की या जगातले नाही या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. या विश्वात जेवढे संत झालेत त्या सगळ्या संतात कोवळे संत ज्ञानोबा आहे. तो कोवळे संत ज्ञानोबा आहे. सांगू तुम्हाला पुढे, ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज जी अख्ख्या विश्वाची आई आहेत त्यांना ज्ञानदेव. ज्ञानोबा आहे जगातलं सगळं. या विश्वातलं, मी जगात नाही म्हणत, विश्वात हरिपाठ. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हरिपाठ सोपा बिपा आहे. मूर्खपणा डोक्यातून काढून टाका. हरिपाठातलं एक कडवं कळायला एक जन्म लागतो. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरीत 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहेत. नीट आहे का? 9033 ओव्या आहेत. किती गेलं बॉम्बाला? 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहे आणि 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 210 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहेत, 14व्या अध्यायात 433, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 472 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. घरी गेल्या उचका. आता काय घेणार? 50 तर झालोय. 50 झालोय. शुगर बीपी एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहेच. मुळ्याचा ठणका चालूच. मूत खाडा वळवळ करतोच. झोपायला गोळ्यांचा डबाची फालतं व्हायची गोळी, उतारा व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खालं तर जिकडं होतं इकडं. बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो, अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खाय? उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्याला. फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं गळगळ गळगळ, खाली बसलो खळखळ खळखळ. आणि त्याची बायकूनच ती दारात चहा घेऊन, आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, आग लाव त्याचा. काम शरीरात तयार झाला,
तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि विषयाचं ध्यान जरी झालं, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं अर्जुनाला सांगताना सगळं हेच सांगितलंय. हेच ते वाचा एकदा जरा, 2 गोष्टी वाचित जा. स्थित प्रज्ञेची लक्षणं आणि नाथबाबाचं चिरंजीव पद. उगाच गप्पा आणायचं आपलं काहीतरी. विषयाचे करी ध्यान सांगूनच टाकतो. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशिसी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. एन हो नाही चालत. नाही नाही असं जमणार नाही. तो काम आहे. आता त्याच्या पुढचं ऐका. काम शरीरात तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला, क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो शिवाजी महाराजांच्या सप्त्यात, तरुण मंडळी, राग आकळा. खून करायला 2-4 दिवस नाही लागत. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो, इंदुरीकर बोकस बघशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. तुम्ही 2 मिनिटं रागाला कंट्रोल करा ना. काय तुम्हाला फरक पडला का? त्याला काय गोळीबार करायला का दुपार लागते? मर्डर करायला का 5-6 दिवस लागते? पण वव्यात ऐकत जा ना जरा. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर त्याला रोज ती गोष्ट मिळावा असा लोभ तयार. सूत्र पहा किती अवघड आहे. एखाद्या माणसानं सोसायटीत काम करताना 1 खताची गुणी विकली का तो सोसायटीला गिराईक पाहतोच. त्याला लगेच काय तयार होतो? करेक्ट, नाद लागत होतो त्याला. नाद परत मागून येतो. काम तयार झाला काम काय पुरा झाला नाही, क्रोध आला. आणि तो काम जर पुरा झाला तर मला रोज ती गोष्ट मिळावा. करेक्ट, लोभ तयार होतो. आणि लोभ एकदा तयार झाला का माझ्यासारखा कोणीच नाही हा मत तयार होतो. मत हे काय मोटरसायकल चालला, कुत्र्याला थानीन, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढीन. मत आहे. आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मुळ्याचा कोण दुख होतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का पेपर सुटला 12वीचा, 4 जण नारू 90 पेली, फुल टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. आता 4थं कुठं बसला असं? कॅरेजवर. तांगड्या फाकेल चाललं उलट, धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी? 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? मी 100 वाव्या सांगितलं तुम्हाला. आजच्या कीर्तनात 100 पेक्षा जास्त वाव्या झाल्या. मग तुम्हाला बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे? याला म्हणायचं दंभ. नीट आहे का बरं का? लय किचकटे. काम पुरा झाला नाही. आणि कामाची अवस्था अशी आहे, इथं तयार होत होतो. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी, पापण्यांच्या मध्यभागी एक पांढरा भाग आहे आणि पांढऱ्या भागाच्या मध्यभागी काळा भाग आहे. आणि त्या काळ्या भागात एक खटकी आहे. घरी गेल्यावर आरशापुढे उभे राहा. समोरची गोष्ट जर आवडली ना, ती इकडं दिसत नाही, मध्ये दिसत. मग तुम्ही अभ्यास करा पोरींचा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवय नाही, 13 ते 18. आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेले नाही. पोरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही.
कोणती जगातली पोरगी पा प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. ही रिवरच्या मोठरी चुरितो, किबली चुरितो, लोकांच्या किबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटमा दे. अजून लई किचकट आहे बरं का. पुढे तुम्हाला पहिलं हेच सुधारलं. काम तयार झाला आता त्याला 7 गोष्टी आहे बरं का. ते VIP लोकांसाठी लय महत्वाच्या स्टेजवरच्या. तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे त्या, तुम्ही लिहूनच ठेवा. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत, तुम्ही खात्रीशीर ऐका. आता तुम्ही नवरदेव होणार नाही तो विषय. नाही, तुमचा विषय सोडून द्या. तुम्ही झाले तर तुम्हाला पश्चाताप आहे ना. ज्यांचे लग्न झालेत ना त्यांना पश्चाताप आहे, पण ज्यांचे राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. हे मी बोंबलत होतो तुम्हाला. हा, लोक म्हणजे इंदुरकर येड आहे. येड आता रविवारी झालं, मंगळवारी रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि दोन्ही नवऱ्यांची काल्याच्या कीर्तनावर गात पडली. हान मारा माऱ्या. लोक खाली गेलेत महाराज, वर नाही गेले लोक. मला एक माणूस आला म्हणला आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं मी काय ह्याला पडत नाही. मी सगळ्या बोनपेक्षा वेगळा माणूस. मी मोबाईल वापरत नाही. माझा जगाचा काही संबंध नाही. कीर्तन, गाडी, झोपणे, वाचणे, हे आपलं. कोण मेलं याचा तपास नाही, कोण आलं तपास नाही. मी मोबाईल वापरत नाही. मला व्हॉट्सअप नाही, मला आपली परिस्थिती नाही. मला स्टेटस नाही, इंस्टाग्राम नाही, काय नाही, कोणाच्या एक नाही दोन. उलटे माझ्या क्लिपांवर लोक कोट्याधीश झाले आणि माझा गेम केला. पण मी मोबाईल वापरत नाही. ते आलं माझ्याकडे, म्हणलं आपल्याकडं नवरदेव आहे, नवरी हो. मी म्हणलं आमच्याकडे पोरगा आहे बाबा वाजवणारा, तू नाही बरं ना. पण ते जमलं लग्न. मी याला पडत नाही, पण बरं चाला वारकरी आहे. अहो 2च दिवस झाले लग्न जमून, आणि ते पुरीचं आहे बाप आले ना माझ्याकडं. नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं झालं काय? नाही म्हणून सांगा. अरे पण झालं काय? तुम्हाला काही अक्कल? मला. अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही. काही भेजा वापरा मला म्हणले ती पोरीची आई. मी म्हणलं झालं काय? अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला, तो माळकरी आहे. मी म्हणलं माळकरी आहे मग काय? अहो महाराज काही अक्कल पाहिजे. माळकरीला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायलाही पोरीला गेले, आमची ठेप होईन का? मी भिकाऱ्याला देईन, बाकीचं तुम्ही माना. काय वाईट दिवस आलेत लोकांचे, काय वाईट दिवस आले. फार कामातून गेले लोक रे फार. आता ही बसलीत ना एवढी, ही फक्त नगद नारायणाची गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकत्यात, नाही तर बधीर झाली लोक. एकटेच बोला त्यात, एकटेच बोला त्यात काही लोक. तुम्ही गार्डनमध्ये जाऊन पहा 5 वाजता, लई येडे लोक, लई एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात, काही कुठे बसले का काडकीनं माती उकरी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज, थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे? काय संग न्यायचं आहे का? आता हे तुम्ही मी एवढं कमवलंय, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही? मेल्या आता काय घेणार आहे? 50चे तर झालोय. 50चे झालोय. शुगर
BP एक झटका येऊन गेला, स्प्रिंग घालेल आहेच, मुळ्याचा ठणका चालूच आहे. मूत खाडा वळवळ करतोच आहे. झोपायला गोळ्यांचा डबाशी फालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खालं तरच इकडं होतं इकडं. बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खात उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्यालं, फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलं आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का काढ काढ काढ, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं गळगळ गळगळ, खाली बसलो खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, तुम्ही आग लाव त्याचा. काय लोक काही खायचं नाही. काही सारखं त्या मोबाईलवर, काही तर कानात वायरी घालतात, इथं मोबाईल डिझाईल. आणि त्या बोलायच्या पद्धती तर इतक्या नालायक आणल्यात. एनो एनो एनो, अरे तू बोलत नाही, माग आग व्हायला लागली, बंद कर. एनो 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 एनो. आता इकडं लाव काय अरे थोडं जगा रे. मी तू तुझं माझं, काम क्रोध लोभ इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. काम अपुरा राहिला आणि क्रोध काय करू राहिलं, हळूच दिशीन गेम करून खालून. आता करंट लागेल बरं का ऐकणाऱ्यांना. काम तयार झाला का क्रोध, क्रोध झाला का लोभ, आणि लोभ जर तयार झाला लगेच मत, मत, आणि मत तयार झाला का त्याला काहीच कळत नाही, मत्सर. आणि मत्सर तयार झाला का मीच फक्त शान आहे, अहंकार. राक्षस भुवन परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पुढाऱ्यांना सांगतो, शिवाजी बाबा आहेत. थोडं बोलण्याचा माझा राग येईल तुम्हाला, पण तरुण पोरांना सांगतो, पोरांनो थोडं सावध जागा. पोरांना पटतंय का पहा. पोरांना बाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिली मी. पण तुमच्या पाया पडतो पोरांनो, ह्या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका. तुमचं याच्यावर काय मत आहे मला सांगा. पोरांनो लोकांच्या पेनात कॅमेरे आणि काम इतकं कडक झालंय, तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे. आज एकुलता एक बापाचं पोरग जर 10 वर्ष आत गेलं तर ते घर संपलं. इंद्रिकडच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही. आज लोकांच्या पेनात कॅमेरे आहे. महाराज आम्हाला नुसते बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर 8 महिने कागदपत्र करायला गेली महाराज. मायाभोवती लफडेला येत नाही, खरं बोलल्याचे लय लफडे मायाभोवती. रोज नवय उठलो का सुरू, कुठून तरी चेटीतून मोबाईल काढायचा, भावना दुखावल्या, बाईला बोलले आणि गाड्याला बोलले आणि पोरांना बोलले. हे चालत नाही. पोरांनो तुमच्या पाया पडतो. आत्तापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेलेत, श्रीमंताचे गेले नाहीत, गेले नाहीत जाणार नाही. पण त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकं बंद होईल पोरांनो. मी स्वतः BSc BEd माणूस, माझ्या अवतारावर नका जाऊ.
पोरांनो, आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. उद्या जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर मराल ना. तुमचं काय मत आहे? आणि आता 2 महिन्यापासून तर कडक झालंय. जो आत गेला त्याच्याकडून बाहेर जळालेलं भरून घ्यायचंय. हे कुत्याने सांगितलं कोणी तुम्हाला? महाराज, शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो माहिती का? पोरांनो, कपास शिवण तुरीवर संसार नाही होणार. नाही होणार महाराज. कपास शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे. तुमचं काय? तुरीवरण, कपाशीवर, शेळ्यांवरण, बकरांवर संसार होणार नाही. 1 महिना जाऊ द्या फक्त. शेतकऱ्यावर लगेच 2 संकट आहेत. जून महिना आला, ऍडमिशन, शाळा, दप्तर, फी, शेती, बियाणं, ट्रॅक्टर, डिझेल, बैल. कुठून जगेल शेतकरी? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढ्याकळात. पुरा अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळत. पोरांनो, तो माझ्या बोलण्याचा राग आला का? तुम्हाला रस्त्याचं दुकान टाकावं लागेल, गारीगार विकावं लागेल, पंक्चर काढावं लागेल, सायकल पंक्चर काढावं लागेल, पण पोटाचा प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागेल. तुम्ही किती तूर काढली? एकरी 12 72,000ची तूर झाली. खर्च 92,000 आहे. कापूस निघाला 1.5 लाखाचा. खर्च झाला 1,72,000. तुम्ही येडे होऊ नका. गारीगारी का, कुल्फी का, पण आपल्या पोरांनी धर्मावर निष्ठा ठेवून पोटच भरलं पाहिजे. तुमचं काय? आणि पोरांना तुम्हाला वाटतं तुमचा खिस्सा रिकामा झाल्यावर तुम्हाला कोणीही नाही. तुम्ही कशाला कुठ्याने करता? आणि लोक म्हणतात इंदुरीकर नालायक आहे. मी महानालायक आहे. नुसता नालायक नाही, महानालायक आहे. पण आपल्या पोरांना आम्ही बोललंच पाहिजे. तुमचं काय म्हणतं?